नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं संकल्प न्यूज चॅनलवरती सहर्ष स्वागत। मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा तापलंय। वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये विशेष सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप, तर वाल्मिक कराडला दुसऱ्या कारागृहात हलवण्याची मागणी। या प्रकरणात आता पुढे काय होणार पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मासोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या कारागृहात कैद असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर आक्षेप घेत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकतीच दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। त्यानंतर धनंजय देशमुख यांनी बीडच्या कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंट संदर्भात तक्रार केली आहे। या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराड याला बीड कारागृहातून नागपूरला हलवावा अशी मागणी थेट मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। मासोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 2 कोटीच्या खंडणी प्रकरणातून आधी अपहरण आणि नंतर क्रूरपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणात वाल्मिक कराड व इतर 7 आरोपी बीडच्या कारागृहात कैद आहे। मोकोगा अंतर्गत या सर्वांवर गुन्हे दाखल केले असून बीडच्या विशेष न्यायालयात या प्रकरणातील खटल्याची सुनावणी सुरू आहे। दरम्यान वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा आरोप अनेकदा झालाय। मोबाईलचा वापर, घरचे जेवण, तुरुंगातील कॅन्टीनमधून हजारोची खरेदी, सहकारी कैद्यांवर दहशत आणि हल्ल्याच्या घटना यामुळे वाल्मिक कराडला बीड कारागृहातून हलवा अशी मागणी देखील वेळोवेळी समोर आली होती। खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीत हाच मुद्दा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर मांडलाय। दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट देत असल्याचा पुन्हा आरोप केलाय। या पत्रानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात हलवण्याची मागणी केली आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत असून तो जेलमधून जिल्ह्यातील टोळ्या चालवत असल्याचा आरोप केलाय। देशमुख कुटुंबियांकडून या संदर्भात करण्यात आलेले आरोप आणि धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांना दिलेले यावरून पुन्हा एकदा हे प्रकरण तापलंय। वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात राजकीय दबावातून बेकायदेशीररित्या सुविधा पुरवल्या जात आहे असा आरोप धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांना लिहून दिलेल्या पत्रात आहे। वाल्मिक कराड इतर कैद्यांच्या नावावरून आणि वडिलांच्या सिम कार्डद्वारे बाहेरील व्यक्तीशी संपर्क साधतो। दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा वाल्मिक कराडला पुरवले जाते। बरार क्रमांक 9 जवळील फोन जवळील सीसीटीव्ही कॅमेरा मुद्दामून बंद करण्यात आले। याकडेही देशमुख यांनी कारागृह अधीक्षकांचे लक्ष वेधले। वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार कारागृहातूनच बीडमध्ये बाहेर आलेल्या गुंडांच्या मदतीने दहशत निर्माण करत आहे असं या पत्रात नमूद केलंय। धनंजय देशमुख यांच्या पत्रानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी न्याय प्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की सदर आरोपींची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी। बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदी वही जप्त करून वरिष्ठ स्तरावर याची चौकशी व्हावी, तसेच आरोपींना मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत असंही मागणी त्यांनी केली आहे। वाल्मिक कराडला खरंच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का? या आरोपींची चौकशी होणार का? आणि या 2 खासदारांच्या मागणीनंतर सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।